नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवतोय कच्च्या केळ्यापासून कच्च्या केळ्याची भाजी. तर सुरुवात करूया. सुरुवातीला ना मी इथे केळीचे जे 2 घडे घेतले, त्याच्यामधून केळी जी आहे ती आधी सेपरेट करून घेते. त्यासाठी आधी सगळी केळी काढून घेते मी. सुरीच्या मदतीने मी ही कच्ची केळी जी आहे ती कापून घेते किंवा हाताने सुद्धा तुम्ही ही तोडू शकता. आणि प्रत्येक सेपरेट केलेल्या केळ्याचा मागचा पुढचा भाग कापून घ्यायचा आणि सुरीच्या मदतीने किंवा कोणत्याही सोलण्याच्या मदतीने तुम्ही ही केळी जी आहे ती सोलून घेऊ शकता. कच्ची केळी आहेत तर बाहेरची साल काढायला थोडंसं डिफिकल्ट होतं, म्हणून ना सुरीच्या मदतीने काढून घ्यायची. साल काढून झाल्याच्या नंतर फोडी करायची. केळ्याच्या फोडी करून झाल्याच्या नंतर ना भांड्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याच्यामध्ये ह्या फोडी घालायच्या. कारण का माहिती आहे, केळी जी आहेत ना ती अशीच बाहेर ठेवलात तर ती काळसर पडू लागतात, म्हणून मग एक एक केळं चिरायचं आणि त्याच्यानंतर मग पाण्यामध्ये ठेवून द्यायचं. तर आता मी तुम्हाला जवळून दाखवते की मी साल कशी काढते. साल अशी अलगद वरतूनच कापून घ्यायची व्यवस्थित अशी, आणि आतला जो भाग आहे केळ्याचा तो आपण भाजीसाठी वापरणार आहोत. केळ्याची साल काढून झाल्याच्या नंतर मग फोडी करून घ्यायच्या. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही फोडी कापून घेऊ शकता. तर मी अशाच सगळ्या फोडी कापून पाण्यामध्ये घालून घेते आणि त्यानंतर मग मी आता चुलीवर भाजी करणार आहे, म्हणून चूल पेटवून घेतली आहे. त्यावरती आधी मी टोप ठेवला आहे. टोपामध्ये ही सगळी केळी पाण्यासहितच घालून घेते, केळीच्या फोडी. कारण का केळी कच्ची आहेत तर केळी उकडल्याने ना खूप फायदे होतात, पचायलासुद्धा भाजी चांगली असते. तर उकडवून घ्यायची, शिजतेसुद्धा पटकन उकडल्यामुळे. तर पाणी मी घातलं अजून एक्स्ट्रा, म्हणजे केळी बुडतील एवढं पाणी घालायचं. चवीनुसार थोडं मीठ घालायचं म्हणजे केळी पटकन उकडतील. आणि थोडीशी हळद रंगासाठी घातलेली आहे. छान बॉईल होतानाच केळ्यांना छान रंग येतो. तर आता तुम्ही पाहू शकता मस्त केळी उकडू लागलेली आहेत. आणि ना हे बटाट्याप्रमाणेच तुम्ही चेक करून घ्यायचं. जर हाताने अगदी प्रेस होत असेल तर केळी आपली शिजलेली आहे. तर मी आता एक फोड चेक करून घेते. व्यवस्थित अशी हाताने प्रेस होते म्हणजे केळी जी आहे ती परफेक्ट फोडी शिजलेल्या आहेत केळीच्या. तर आता मी हे चुलीवरून टोप उतरवून घेणार आहे आणि पाणी गाळून घेणार आहे. फक्त ज्या फोडी आहेत त्याच आपण भाजी करता वापरणार आहोत. जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर आता ना मी एका जाळीवरती हे गाळून घेते, म्हणजे पाणी जे सगळं निथळून जाईल आणि फोडी फक्त वरती राहतील. तर मग फोडी निथळून झाल्याच्या नंतर मी साईडला ठेवणार आहे. आता आपण भाजीची तयारी करूयात. मी चुलीचा इस्तेवादी व्यवस्थित करून घेते, खूप धूर झाला होता. मग त्याच्यावरती कढई ठेवते. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. भाजीच्या अकॉर्डिंग तुम्ही तेल घालू शकता. त्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची. फोडणी तडतडली की त्याच्यामध्ये मी ना 2 कांदे जे मीडियम आकाराचे असतात ते बारीक असे चिरून घातलेले आहेत ते घालणार आहे. व्यवस्थित आता फ्राय करून घेते. कांदा मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा हलकासा परतून झाला की त्याच्यामध्ये चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालते आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता फोडणी घातल्याच्या नंतर ना बिलकुल वेळ लागत नाही ही भाजी तयार व्हायला. आपण उकडवून घेतलेली आहेत केळीच्या फोडी, त्यामुळे ना आता मी इस्तेव थोडासा कमी केला आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला घालते. घरचा गरम मसाला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये केळीच्या ज्या फोडी आहेत तुम्ही पाहू शकता हलकासा ना रंगसुद्धा आला आहे पिवळासर, कारण हळद घातली होती आपण उकडताना म्हणून हा रंग आलेला आहे. तर सगळ्या फोडी घालून झाल्याच्या नंतर मस्त मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या. मीठ आधीच घातलेलं आहे त्याच्यामुळे पुन्हा मी वरतून मीठ घालणार नाही आहे.
फोडी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर वरतून चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालायची. तुम्हाला हवं असेल ना तर मस्त ओलं खोबरंसुद्धा तुम्ही घालू शकता आणि ह्याने ना एकदम टेस्टी लागते. मी थोडासा चाट मसाला घातला आहे, आमचूर पावडर घातला तरीसुद्धा चालेल. थोडीशी चटपटीत भाजी लागते चवीला, म्हणून आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालायचा. नाही घालायचं असेल तर स्किप केलात ना तरीसुद्धा चालेल. ही भाजी अतिशय चवीला सुंदर लागते. तर आता मस्त भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता रंग देखील सुरेख आलेला आहे. तर मी मस्त भाकरीसोबत ही भाजी खाणार आहे. वरण भातासोबत सुद्धा अमेझिंग लागते किंवा ना तुम्ही नुसतीसुद्धा ही भाजी खाऊ शकता. तर केळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जेव्हा पण तुम्हाला कच्ची केळी मिळतील ना तेव्हा रेसिपी ट्राय करायला विसरू नका. रेसिपी नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.